गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे 1 जानेवारी 2026, वर्षाचा पहिला दिवस. आहोंच्या डब्यामध्ये दिली पालकची भाजी आणि पोळी. घरातली सगळे कामं आवरून पटकन बाजारात जाण्यासाठी निघाले. हा आहे आमच्याकडचा आठवडी बाजार. इथे आपल्याला खूप ताज्या ताज्या आणि छान भाज्या मिळतात. या भाज्या शेतकरी आजूबाजूलाच असतात, ते घेऊन येतात. त्यानंतर बाजार आटपून पटकन घरी येण्यासाठी निघाले. आज थोडासा उशीरच झालेला. घरी येऊन पटकन सगळ्या भाज्या बॅगेतून काढून घेतल्या आणि स्वच्छ व नीट करून ठेवल्या, जेणेकरून त्या आठवडाभर व्यवस्थित राहतील. रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं हा विचार करून पटकन किचनमध्ये आले आणि स्वयंपाक पण लवकर बनवायचा होता, कारण आज आहे गुरुवार आणि आज माझा उपवास असतो. त्याआधी मी तुम्हाला एक जादू दाखवते, ही बघा. त्यानंतर मसाले भातासाठी सर्व जिन्नस एकत्र करून घेतले. त्यामध्ये होते हिरवे मटार, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरचीची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. यानंतर मसाले भात फोडणीला टाकण्यासाठी कुकरमध्ये तेल गरम केलं. त्याच्यामध्ये सर्व एक एक जिन्नस टाकू लागले. आपल्याला ह्या हिरव्या मटारचा भात हा फक्त याच सीझनमध्ये खायला मिळतो, कारण की एरवी हे मटार मिळत नाहीत. हे मटार अतिशय चवीला चांगले लागतात. याची चव कधीच फ्रोझन मटारला येत नाही आणि मग वर्षभर आपल्याला ही चव काही मिळत नाही. त्यामुळे जेव्हापर्यंत हे मटार अवेलेबल आहे तोपर्यंत खूप वेगवेगळे पदार्थ करून खायचे आणि या सीझनची आणि या मटारची आनंद घ्यायचा. त्यानंतर पटकन मसाले भात केला. आज रात्रीच्या जेवणामध्ये आमच्याकडे होती पोळी, पालकची भाजी, मेथीची भाजी आणि आपला स्पेशल असा मसाले भात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.